ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 216. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य. श्री गणेशाय नमः. किम जेथ निवविल ऐशिया आशा, हरे चंद्रमा आधा जैसा, वही जत असे शिरसा निरंतर. तेथ निवविता आणि सगळा, परिमळे चंद्राहुनी आगळा, तो चंदनू केवी अवलीळा, सर्वांगी न बैसे. का रथोदके का रथ्योदके जियेचिये कासे, लागलिया समुद्र जालिया नाय असे, तिये गंगेसी काय अनारिसे, गत्यंतर असे. म्हणून राजर्षी का ब्राह्मण, जया गतिमती मीची शरण्य, तया त्रिशुद्धी मीच निर्वाण, स्थिती ही मीची. हलाहल विष प्राशन केल्यानंतर ज्याचा त्याचा दाह निवविल म्हणजे शांत करेल, या आशेने ज्या अर्थी हरे म्हणजे शंकरांनी अर्धा असा चंद्र शिरसा म्हणजे मस्तकावर निरंतर वाहिला आहे, त्या अर्थी निवविता म्हणजे शीतल आणि परिमळाने पूर्णतः चंद्राहून आगळा असा जो चंदनाचा लेप, तो शंकरांच्या सर्वांगी अवलीळा म्हणजे सहज कसा बसणार नाही. अथवा रथ्योदके म्हणजे रस्त्यावरील पाण्याचे ओघळ, जिचा आश्रय केला असता अनायासे समुद्ररूप होतात, त्या गंगेला समुद्राला मिळण्याखेरीज अनारिसे म्हणजे दुसरे काही गत्यंतर आहे काय. म्हणून राजर्षी असो वा ब्राह्मण, ज्यांच्या गतीला म्हणजे क्रियेला व मतीला शरण जाण्यास योग्य असे स्थान मीच आहे. त्यांची त्रिशुद्धी म्हणजे मनाचे सर्वथा शुद्धीकरण, परमगती वा निर्वाण, आणि त्यांची स्थिती म्हणजे त्यांचे असणे देखील मीच आहे. या लागी शतजर्जर नावे, रिगोनी केवी निश्चिंत हो आवे, कैसेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी. अंगावरी पडता पाषाण, न सुवावे केवी वोडण, रोगे दाटला आणि उदासपण वोख देसी. जेथ चहूकडे जळत वणवा, तेथुनी न निगिजे केवी पांडवा, तेवी लोका येऊनी सोपद्रवा, केवी न भजिजे माते. अगा माते न भजावया लागी, कवण बळ पा आपुलिया आंगी, काही घरी की भोगी निश्चिंती केली. ना तरी विद्या की वयसा, यया प्राणिया सिहा ऐसा, मजन भजता भरमसा, सुखाचा कोण. या लागी म्हणजे याकरिता शतजर्जर म्हणजे खिळखिळ्या झालेल्या या शरीररूपी नावेत, रिगोनी म्हणजे बसून आपण बुडणार नाही अशा भरवशाने आपण निश्चिंत होऊन कसे राहावे, आणि शस्त्रांचा वर्षाव होत असताना उघड्या अंगाने कसे असावे. अंगावर पाषाण पडत असताना मध्ये वोडण म्हणजे ढाल, केवी म्हणजे का, सुवावे म्हणजे घालू नये, रोगाने ग्रस्त झालेले असताना वोखदेसी म्हणजे औषध घेण्याविषयी उदास व बेफिकीर कसे राहावे. हे पांडवा, जेथे चहूकडे वणवा जळत असताना तेथून निगिजे म्हणजे निघून का जाऊ नये. तेवी म्हणजे त्याप्रमाणे या सोपद्रवा म्हणजे दुःख, उपद्रव व क्लेश यांनी भरलेल्या या मृत्यूलोकी जन्माला येऊन माझे भजन पूजन करत माझी भक्ती का करू नये. अरे, माझे भजन पूजन न करण्याला या लोकांच्या अंगी असे कोणते बळ व सामर्थ्य आहे की आपल्या घराच्या किंवा भोगांच्या जोरावर हे निश्चिंत झाले आहेत. नाहीतर हे आपली विद्या, विद्वत्ता वा तारुण्याने बेपर्वा होऊन बसले आहेत की काय. माझी भक्ती न करता ह्या प्राण्यांना आपल्या विद्वत्तेमुळे वा तारुण्यामुळे शाश्वत सुखाची प्राप्ती होईल असा भरवसा कसा आहे. तरी भोग्य जात जेतुले, ते एका देहाची या निकिया लागले, आणि एथ देह तव असे पडिले, काळाची तोंडी. बाप दुःखाचे केणे सुटले, जेथ मरणाचे भरे लोटले, तिये मृत्यू लोकीची ये शेवटिले, येणे जाहाले हाट वेळ. आता सुखेसी जीविता, कैची ग्राहिकी किजेल पंडुसुता, काय राखोंडी फुंकिता दिपू लागे. अगा विषाचे कांदे वाटुनी, जो रसू घेई जे पिळुनी,
तया नाम अमृत ठेवणी जैसे अमर होणे. तेवी विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. तरी भोग्य जाग म्हणजे भोगण्याजोगे जेवढे म्हणून विषय मात्र आहेत, ते सर्व या एका देहाच्या निकिया म्हणजे भल्यासाठी वा सुखासाठी कामी लागले आहेत आणि जेथे ह्या मर्त्यलोकी हा देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे. अरे बाबा, जेथे दुःखरूपी केणे म्हणजे माल वा सामान भरलेला आहे आणि तो मरणाच्या भरे म्हणजे मापाने मोजून दररोज लोटला जात आहे. अशा ह्या मृत्यूलोकीच्या शेवटल्या हाट वेळे म्हणजे बाजाराच्या वेळी नरदेहाने मनुष्याचे येणे झाले आहे. आता हे पंडूसुता, सुखाचे जगणे वा जीवित हा माल ग्राहक मनुष्याला ह्या बाजारात कसा खरेदी करता येईल? विस्तव विझून गेल्यावर राहिलेली राखोंडी फुंकून कधी दीप प्रज्वलित झाला आहे काय? अरे, विषाचे कांदे वाटून जो काय रस निघेल तो पिळून घ्यावा आणि त्याचे नाम अमृत ठेवून त्याच्या सेवनाने ज्याप्रमाणे अमर होण्याची इच्छा धरावी, त्याप्रमाणे केवळ विषय सेवनामध्ये जे सुख आहे ते खरे पाहता परम दुःखच आहे. परंतु काय करावे? जे मूर्ख व अज्ञानी लोक आहेत, ते केवळ विषय सेवनाला सर्वस्व मानतात आणि त्या वाचून ते जगूच शकत नाहीत. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.